शिशुपालाची कथा. शिशुपाल एक शक्तिशाली राजा आणि चेदी राज्याचा अधिपती होता, ज्याचा जन्म कृष्णाची मावशी श्रुतश्रवा यांच्या पोटी झाला. त्याच्या जन्माच्या वेळी त्याचे 3 डोळे आणि 4 हात होते. त्याला पाहून त्याचे आई वडील अत्यंत दुःखी झाले. तेव्हा आकाशवाणी झाली की ज्याच्या मांडीवर बसल्यावर याचे अतिरिक्त डोळे आणि हात अदृश्य होतील, त्याच्याच हातून याचा वध होईल. हे ऐकून राजाने आपल्या राज्यात आणि आसपासच्या राज्यांमध्ये हा निरोप पाठवला. एकदा द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण आपल्या मावशीला भेटायला आले. जेव्हा त्यांनी शिशुपालला आपल्या मांडीवर घेतले तेव्हा त्याचे अतिरिक्त डोळे आणि हात अदृश्य झाले. हे पाहून शिशुपालची आई भीतीने थरथर कापायला लागली. तिने कृष्णाला विनंती केली की, कृष्णा, तू माझ्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत मारू नकोस. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, मावशी, मी तुझ्या मुलाचे 100 अपराध माफ करीन, पण 100 अपराधांनंतर मी त्याला दंड देईन. कालांतराने युधिष्ठिराने राजसूय यज्ञ आयोजित केला. या यज्ञात अनेक राजांना बोलावले होते. भीष्म पितामहांच्या सल्ल्यानुसार यज्ञाच्या वेळी श्रीकृष्णाला प्रथम मान देण्यात आला. हे पाहून शिशुपाल रागावला. त्याने श्रीकृष्णाचा अपमान करण्यास सुरुवात केली. शिशुपालाने श्रीकृष्णाला खूप शिवीगाळ केली. त्यांचे अनेक प्रकारे अपमान केले. श्रीकृष्णाने एक एक करून शिशुपालाचे 100 अपराध माफ केले. परंतु जेव्हा शिशुपालाने शिवीगाळ करणे थांबवले नाही आणि त्याची 100वी शिवी पूर्ण झाली, तेव्हा श्रीकृष्णाला आपला शब्द आठवला. त्यांनी लगेच आपल्या सुदर्शन चक्राचे आवाहन केले आणि त्या चक्राने शिशुपालचा शिरच्छेद केला. अशा प्रकारे शिशुपाल आपल्या पापांमुळे आणि उद्धटपणामुळे मारला गेला. त्याच्या या कथेवरून हे स्पष्ट होते की प्रत्येकाची सहनशीलता आणि क्षमा करण्याची मर्यादा असते.